दक्षिणेकडे सुद्धा नवरात्रोत्सवाची एक वेगळीच गंमत आहे. पाहूयात त्याचीही एक झलक. मुंबईत तमिळनाडू येथे साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाची प्रतिकृती पाहायला मिळते. या उत्सवाचं नामकरण आहे गोलू. वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती आरास करून मांडल्या जातात. देवांची देवतांची सभा भरली आहे अशी ती मांडणी असते. 5, 7 किंवा 9 अशा विषम अंकांच्या पायऱ्यांवर ही सभा आयोजित केली जाते. पहिले 3 दिवस दुर्गा पूजा केली जाते. पुढले 3 दिवस पूजेचा मान लक्ष्मीचा आणि शेवटच्या 3 दिवसात सर्वे सर्वा सरस्वती देवी. संदल या प्रसाद वाटपालाही गोलू उत्सवात महत्व आहे. पारंपरिक पद्धतीनं पठण करण्याला इथे खूप महत्व आहे. धार्मिक पोथांचं पठण, मंत्रांचं उच्चारण सामूहिक पद्धतीनं केलं जातं. देवदेवतांची भक्तिगीत म्हणता म्हणता मुली व स्त्रिया दांडिया खेळून या गोलू उत्सवाची रंगत खऱ्या अर्थानं वृद्धिंगत करतात. विशिष्ट पारंपरिक सोहळ्यात सर्वांनी एकत्र येऊन आनंदाची उधळण करायची हेच गोलू उत्सवाचं वैशिष्ट्य.